मॉर्निंग. रात्री एडिटिंग मला झोपायला भरपूर टाईम उशीर झाला. तरी रात्री 2-3 तर वाजलेले आणि पाहुणे बसला परत उठले. रात्री अचानक प्लॅन झाला की सकाळी आपल्याला जायचं नाशिकला. तर विषय असा आहे की दादाचे मित्र येत आहेत बाहेरून, कर्नाटक साईडवरून येत आहेत ना. तर त्यांना आपल्याला घेऊन जायचे नाशिकवरून शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर हे 2 ते 3 ठिकाण आपल्याला त्यांना फिरवायला घेऊन जायचे. तर आपण चाललोय आता. जाम अंगच दुखते रात्री आणि 2-3 दिवसाचा थकवा, झोप पूर्ण नाही झालेली. ते चाललोय आता. आता आपण कोणत्या रूटने जाणार आहोत? आपण नवीन की जुन्यावाल्या? जुन्याच रूट. जुना रूटच भारी. जुन्या रूटला मजा येते जाम. जुन्या रूटला जे सीन आहेत ते नवीनला नाहीत. नवीनची मजा वेगळी आहे, जुन्याची पण बात अलग आहे. शहापूरला चहा प्यायचे तलावाले. तर चहा कधी दिवसून कुठे भेटत नव्हता. असते मार्केटमध्ये आलो आहे आता. एक ठिकाणी आपल्या हॉस्पिटल जवळ चहा दिसलं तर ते चहा पितो आणि मग निघू आपण पुढे. तर प्लॅन बदलला आहे आपला. आपण जाणार होतो ओल्ड हायवेने, पण दादा बोलतो एक्सप्रेसवेने जाऊया समृद्धीने. आपला प्लॅन बदलला आहे. तर आपण कुटगर मारून आपण समृद्धीवरनं चढून समृद्धी मारून जाऊ. आपल्याला ते सीन बघायला नाही भेटणार. आता नवीन सीन काहीतरी वेगळं बघू. समृद्धी महामार्गाला एंट्री झाले, आगमन झाले जोराने, एकदम फुल पाऊस पडायला लागले. दादा फुल जोशमध्ये आहे. सरला पे जाऊन उभं शिरवा बघा. पावसाचा गाड्यांचा नमस्ते निघतो चालू फुल जोरात काम चालू आहे. अशी छान समजतो याला. आता आम्ही दाखवू काय चीज जाऊ आम्ही. बघ आता समोरचा माणूस याला बघा जरा थांबा. इनोवाला काय गायब झाला काय माहित नाही. दिसत नाही लांब बरं. दुसऱ्या अजून एक इनोवाला आहे. याला बी आपण आता मागं टाकू. नाच करायचं नाही भाई. बोलेरो जा. टॅक्सी चल हो बाजूला रे. चल निघ चल. हे असं दलिंदरांच्या मुलं ऍक्सिडेंट होते का? हे दलिंदर आहेत असं. त्याच्या बाप्पाच नाही हजर लाईट लावले का अशा वेळेला? कोणत्या ड्रायव्हिंग स्कूल मध्ये काय माहित. मृत्युंजय मंत्र बोलूनच घे तू असं करीत राहशील तर.
लागली होते सुरू होती खतम हो गई है. आपल्याला बघायचे तो मेन 8 किलोमीटर वाला टावर तिथल्या जायचे. असं आहे की आता तो ओव्हरटेकिंगचा हे सिम्बल लावलाय तरी पण लोक ओव्हरटेक करत आहेत. हॅझार्ड लाईट ऑन करायचं काय सीन आता हे बघा निम्मा लोक हॅझार्ड लाईट ऑन केल्या का काय कारण आहे काय गरज काय काय बोलणार आहे. स्पीड लिमिट 100चा तिथं 70च्या स्पीडनी गाडी चालवतो हा मूर्ख. काय बोलणार लोकांना. नो ओव्हरटेकिंग झोन आहे तिथे ओव्हरटेक करायला जातात विनाकारण हॅझार्ड लाईट चालू करायची. बघा ना आता त्याने झाला हा बघा त्याने पण हॅझार्ड लाईट चालू ठेवली सर्व मी बघतो कधीपासून तर जो आहे तो हॅझार्ड लाईट चालू ठेवतो. इगतपुरी बोगदा याला पकरा नाही कोणतरी त्याचा नंबर बघा नंबर घ्या याचा जाम येड. रस्त्याला थांबून नाश्ता वगैरे केला पोहे खाल्ले चहा पिल्ला मग आता पुढची वाटचाल करतोय. आता रेल्वे गेट लागले मध्ये एकदम ओल्ड स्टाईल रेल्वे गेट आहे इथे. लोकेशन आहे आमची देवलाली. मला अजून 21 मिनिटं लागतील पोचायला. देवलाली करून नंतर सरळ 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 आज रोडने बस 9 किलोमीटर बाकी आहे. कोजी कोजीचं वातावरण झालेलं नाशिकमध्ये मस्त वाटतं इकडे. आमच्या टिटवाळ्याच्या धक्काधक्कीच्या जीवनापासून इकडे जरा शांत फील होते. गारवाला निस्ता कंदा फक्त 600 मीटर राहिले त्यानंतर आपण स्टेशनला पोहोचू. आता वैतागाला बघा आता बोर व्हायला लागला. एकदमशा पोचून दे स्टेशनला त्यानंतर दुसऱ्या लोकेशन मला जरा वेगळा रस्ता लागेल तेव्हा काहीतरी मजा वाटेल.
जस्ट पोचलो आम्ही त्र्यंबकेश्वरला. खूप कोरीव काम, खूप छान असं कोरीव काम आहे, एकदम बघण्यासारखं आहे. बरं वाटलं, दर्शन झालं. खूप दिवसांची इच्छा होती. मन एकदम प्रसन्न वाटतंय. बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती आमची की त्र्यंबकेश्वरला जायचं. योगायोग जुळून नव्हता आहे, पण आज माहिती नाही अचानक प्लॅन ठरला आणि योगायोग जुळून आला. बरं वाटलं. अशी गार हवा आणि गरम गरम चहा, बातच वेगळी आहे. हाय गाईज, रात्रीचे वाजले 10:30 आणि आम्ही पोचलो शिर्डीला. पाहुण्यांना बाय बाय केला आहे आणि आमची हालत झाली खराब. माझ्या तर कंबरेचा साप काटाने झाले. आता आमची गाडी घेऊन आता आम्ही परत जाणार आहोत समृद्धी महामार्गाने घरी. पहिले काहीतरी खायला लागेल, खाऊ काहीतरी, मग मी. ठीक आहे. आऱ्यांचा हे जी हालत एवढी खराब का बाईला मागं बसवलेला पाठीमागच्या सीटवर. कॉम्प्रोमाइज केला म्हणून मी केला, परत नाही होणार असा. चलो गाईज, मिळते ब्रेक के बाद. बोला विपुल झाला, पण आता व्हेज खायला लागेल. काय विपुलला व्हेज चालेल ना? चालेल. आता काय इथं भेटलं एक श्री रामकृष्ण नावासारखंच व्हेज खाऊ आता. अनिरुद्धच्या मुलांना माझ्यावर एवढी वाईट परिस्थिती येते. हा बाई आमचा खातो व्हेज, त्याला नॉनव्हेज जमन आहे. आज पूर्ण दिवस ड्राईव्ह केले आणि या बाईच्या मुळे मला खायला लागले व्हेज जीवावर घालून. काय बोलणार. जीवाला आलेलं आहे आमचा. आम्ही शेट काय मागवलंय? पंजाबी. काय काय? पंजाबी मिक्स. हे काय? वो छोले, हां, वो मिक्स भाजी, अजून पनीर, काय बोलत दही, गुलाबजामुन, अजून आहे वरण भात, पापड, रोटी, सगळं कचकी काम आहे. लिटरली हे सगळं बघून ना हे समोर झालं. आता आम्ही खातो. तुला काय नॉनव्हेज खातो त्याला काय? आज नॉनव्हेज कॅन्सल. झालं आमचं जेवण. आता निघतोय परतीच्या प्रवासाला. आम्ही चाललो आता आमच्या घरी. आम्ही चाललो आमच्या गावाला. दादा ये दादा 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 दादा. पाऊसही खूप पडतोय अजून. पावसाने तर जोरच घेतले. ऑनेस्टली गाईज, कोणी कार एन्थुसियास्ट आहे ना, तर त्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेला जाण्यापेक्षा ना मुंबई नागपूर एक्सप्रेसवेला गाडी चालवा यार. हा एक्सपिरियन्स एकदा करून बघा. म्हणजे इच्छा पूर्ण होऊन जाते ती लिटरली, की बाबा हा मला ओव्हर स्पीडिंग करायची आहे. ओव्हर स्पीडिंग इन द सेन्स 100+ 120च्या स्पीडपर्यंत तुम्ही कंटिन्युअसली गाडी कंटिन्युअसली पळवता. म्हणजे माझ्यासारखे जे कार एन्थुसियास्ट आहेत ना, जसे तुम्ही असाल काही जण, म्हणजे असं वाटतं की बाबा स्वर्ग भेटला आपल्याला.
तर माझे मित्र मैत्रिणी कोणी असे असतील ना की ज्यांना राईडचा शौक आहे, ड्रायव्हिंगचा शौक आहे, त्यांनी एकदा मुंबई नागपूर एक्सप्रेसवेवर गाडी चालवून बघा, मजा येईल खूप. मला तर खूप मजा आली. मन भरतो डायरेक्ट मन. नाही दरवेळेला आपण गाडी किती पण चालवली ना आपलं मन नाही भरत आहे. हे गाडी जे चालवतात ज्यांना हौस आहे बघी गाडी चालवणे त्यांच्यासाठी बोलतोय, पण इथे मन भरतोय. लिटरली काही वेळेसाठी का नाही होईना, काही तासांसाठी का होईना, पण मन भरतोय ते. Thinking about you and me and how we used to be better. I can't stop thinking about you and me. Wish it could have been better, better, better. Wish it could have been better, better, better. Wish it could have been better. पोचलो आपण शापूरला. आपण कुटघर टोल नाक्यावर बसलो होता. मग तिथून शापूर मारून मग आपण जुन्या हायवेने मग घरी जाऊ. तू बोलला कसा वाटला रे आता या हायवेला गाडी चालवून? त्याला सांगतो पैसा वसूल आहे यार, सगळा पैसा वसूल. मला माहिती आहे तुला पण गाडी चालवायची होती, पण मला माझा मोह आवरलाच नाही मला. तिकडे पाऊसच नव्हता, आपल्या इकडे घमासान पाऊस आहे. भरपूर पाऊस आहे आपल्याकडे. वर्षा चालल्या होतं सापगावचं ब्रिज आहे तिथं, जर पाणी जास्त असला भरलेलं असलं तर राहिलो आम्ही, लाटकलो समजा मधीनच. वाटत नाही असं असेल म्हणून, तरी पण पाऊस अजून इथं नॉनस्टॉप चालू आहे, म्हणजे काही सांगू नाही शकत आहे पाणी कधी वाढेल काय. तिकडच्या आलो तिकडे तर पाणी नव्हतं एवढं, तिकडं आपल्या इकडे जोरात आहे पाणी एकदम. हवामान खात्याने अंदाज दिलाय 3-4 दिवस मुसळधार पाऊस होईल, तर घरातून बिनकामाचे बाहेर निघू नका. पोचलो आता कासामध्ये, पोचलो आता 5 मिनिटां घरी. 5 मिनिटं नाही, 2च मिनिटात. रात्रीचे वाजलेत 1:45. 1:45 वाजले आणि फायनली आम्ही घरी हो. पोहोचलो. मजा आली, टायर्डनेस पण होती, पाऊस पण होता, समृद्धीचा थ्रिलिंगवाला एक्सपिरियन्स पण होता, त्र्यंबकेश्वरचं दर्शन पण घेतला. सगळा दिवस खूप छान गेला, बरं वाटलं. दोस्ताना शिर्डीला बी सोरली. हो, आम्ही नाही गेलो शिर्डीला, त्यांना सोरल्या बघतोय ना. तर पोचलो आम्ही घरी आता. चला तुम्ही झोपा, आम्हाला बी झोपू दे. गुड नाईट. गुड नाईट, शुभरात्री.